जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. जगातील अखंड बुद्ध धम्माचा जय हो, जगातील अखंड धम्म शक्तीचा जय हो. जय 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 भीम, जय भीम जय भीम. आता घ्या सर्वांनी लक्ष द्या. लक्ष द्या जरा प्लीज. 2 जणांचे हे असेल आणि डबल लाईन करून आपण हा स्टेशनला पुश करणार आहोत. कोणत्याही जातीविरुद्ध आपल्याला घोषणा द्यायच्या नाहीत. भगवान बुद्धांचा विषय असो, आज सम्राटांची जयंती आहे, सम्राटांचा विषय असो, जय 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 भीम जसे आम्ही घोषणा देऊ त्याच्या पाठीमागे आपल्याला बोलायचं आहे. ऊन फार आहे, प्रत्येकाने पाण्याची बॉटल जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भगवान गौतम बुद्धांचा जय 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 जय.
बॉलिंग करतात मुक्त झालंच पाहिजे महामुनी महावीर मुक्त झालंच पाहिजे जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम कलम 370 रद्द होऊ शकतं 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे महामुनी महावीर बौद्धांच्या ताब्यात झालाच पाहिजे अचानक आपण सभा निघून जाईल ना व्हिडिओ सर्वांची असते खास नको मोदी बुद्ध विहार मोदी बुद्ध विहार मोदी बुद्ध विहार मोदी बुद्ध विहार जय 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 भीम जय 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 चले सागर एक पानी की बॉटल निघाले तिकडे पण याच्या मुक्तीसाठी आपण आंदोलन केलेलं आहे. या बौद्ध पंचायत समिती आणि रिपब्लिकन सेना तसंच आपण सगळे महाविकास आघाडीवर सगळ्यांनी हे दिलेलं आहे, समर्थन दिलेलं आहे. आपण सगळे इथं आलेल्या सर्वांचं मी बौद्ध पंचायत समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे, परंतु भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी सर्व आलेले आहेत. सर्वांनी या मोर्चाला महामोर्चाला सगळ्यांनी मला वाटतं या सहकार्य केलेले आहे. मी सगळ्यांचं बौद्ध पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी शांततेने उभं राहायचं आहे. साहेब मागे आहेत, त्यांची गाडी पुढे येत आहे इथे आणि इथे आपण सभा घेत आहोत. या सभेला साहेब संबोधित करणार आहेत. साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि खरोखर या सरकारला
जाग येण्यासाठी आपल्या सरकारने डोळे मिटलेले सरकारला जाग येण्यासाठी आपण या सरकारचं खरोखर मला वाटतं झोप उडवायची आपल्याला आणि खरोखर मला वाटतं ही झोप उडवण्यासाठी आपण मला मोठ्या संख्येने जो उपस्थित झालात मी सर्वांचं पुन्हा एकदा या बहुजन पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थोड्याच वेळात साहेबांचं इथं आगमन होणार आहे. आपण सर्वांनी थोडं मागे व्हायचं आहे. साहेबांची जागा द्या आपण सगळ्यांनी. मी भारतीय बौद्ध महासभेचे माझे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व माझे बंधू भगिनी आहेत, बहुजन पंचायत समितीचे आहेत, वंचितचे आमचे आहेत सगळे वगैरे सर्व माझ्या सर्व जेवढ्या आपल्या संस्था आहेत तेवढ्या संस्थांचे सर्व मान्यवर पदाधिकारी आलेले आहेत, सर्व माझे सभासद बंधू भगिनी आलेले आहेत. मी सर्वांचं बहुजन पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबासाहेबांचे नातू बहुजन पंचायत समिती सभापती इंदुबील आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय अनिल आंबेडकर साहेब यांचं आगमन होत आहे. यांचं समोरून आगमन होत आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी थोडी जागा ठेवा. साहेबांचं इकडे आगमन होत आहे. हॅलो साहेब येत आहेत. साहेबांच्या रॅलीमध्ये जर आपण सगळ्यांनी सामील झालं तर बरं होईल. साहेब येत आहेत तिकडे. आमचा दादरचा गौतम नगर सुद्धा इथे आलेले आहेत. गौतम नगर सुद्धा आलेले आहे. ते संपूर्ण बौद्ध समाज इथे आलेला आहे. संपूर्ण बौद्ध समाज आलेले आहेत. सर्वांचं फक्त बौद्ध समाज सगळे बौद्ध समाज आलेले आहेत. फक्त कुठल्याही संस्थेचा असो कुठल्याही संस्थेचा असो कुठल्याही मला वाटतं राजकीय बहुजन आघाडीचा गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन पंचायत समितीचा रिपब्लिकन सेनेचा सरसेनानी आनंदराव सामागे बडो सभापती आनंदराव सामागे बडो आदरणीय भीमराव साहेब आगे बडो तळमळीने आलेले आहेत. आपण सर्वजण तळमळीने आलात. मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बाबासाहेबांचे नातू माननीय आंबेडकर आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. ते समोरून येत आहेत. मी खरोखर बहुजन पंचायत समिती आपण सर्वांनी वरती यायचं आहे. रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष यांना सुद्धा विनंती आपण वरती यायचं आहे. रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष मुंबई बाकी सर्वांनी खाली जायचं आहे. बहुजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे साहेब सरचिटणीस घाडगे साहेब यांना विनंती की आपण वरती यायचं आहे. छवी पवार साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. काकासाहेब खमाळकरांचे इथे आगमन झालेले आहे. मी सर्वांचं बहुजन पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अनिल आंबेडकर साहेब हे आपल्याला संबोधित करणार आहेत. मी सर्वांना विनंती करतो आपण विनंती करतो की आपण सर्वांनी आपण सर्वजण इथे एवढ्या लाखोच्या संख्येने आलात त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतोय की हा न भूतो न भविष्यती असा हा मोर्चा निघाला. परंतु दुर्दैवानं पोलिसांनी आपल्याला बराच अटकाव करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी या इथे आपल्याला सर्वांना माहित आहे की या इथे आपल्याला बायकाच्या ब्रिज वरती अडवलं आणि हा मोर्चा निघू नये यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे केले. बायका स्टेशन मध्ये लोकांना उतरू दिलं नाही. एवढं सर्व केलं तरी सुद्धा तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं या इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो.
आणि मला माहिती आहे तुम्ही बाबासाहेबांची औलाद आहात. क्रांती केल्याशिवाय मागे हटत नाही. आपल्याला आता काही झालं तरी तथागत भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं ते महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलंच पाहिजे. आणि यासाठी आपला हा लढा आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा जरी किती प्रयत्न केला सरकारने तरी हा मोर्चा अपयश करण्याचा त्याला अपशकून करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेला घेऊन केला तरी हा मोर्चा प्रचंड निघालेला आहे. आणि म्हणून मला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायचं आहे तसंच त्या तिथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारला सांगायचं आहे की तुम्ही दोघांनी ताबडतोब निर्णय घ्या आणि बौद्धांचं महाबोधी बुद्ध विहार हे आमच्या ताब्यामध्ये द्या. आणि यासाठी एवढी लोक आलेली आहेत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीत अभिवादन करून आज जो बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आनंदराज साहेबांनी जो बोधगया मुक्ती आंदोलनासाठी या ठिकाणी हा जो लढा दिला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथली जी परिस्थिती आहे आजही सुद्धा भिक्षू लोकांवर जाणीवपूर्वक पोलीस शासनाच्या माध्यमातून अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केला जात आहे. सगळ्या जगामध्ये याचे पडसाद उमटत असताना भारतीय भिक्षू संघाच्या माध्यमातून जी एक सुरुवात झाली होती ती सुरुवात पुन्हा या ठिकाणी जन आंदोलनाच्या माध्यमातून व्हावी हा एक अत्यंत महत्त्वाचा लढा प्रामाणिकपणा बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने जात असताना आपण सगळेजण सहभागी झालात. बुद्धगया ऍक्ट 1949च्या कायद्याचा जो रद्द करण्याचा भाग जो आहे तो अत्यंत त्या काळी सुद्धा 1891 पासून सुरू करण्यात आलेला होता. तो अनागारित धम्मपाल यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अनागारित धम्मपालांनाही सुद्धा या ठिकाणी मारहाण केल्या गेली होती. तो लढा सतत सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे. धन्यवाद. जय 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 भीम. जय 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 भीम. आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो. आनंदराज आंबेडकर आप आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकर साहेब भगवान गौतम बुद्धांना पुष्पाने पूजा करत आहेत. सर्वांनी जोरदार भगवान बुद्धांच्या घोषणा करत तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टॅच्यूला बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आदरणीय आनंदजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब पुष्पाने पूजा करत आहेत. आपण सर्वांनी जोरदार हात वरती करून घोषणा देत आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो. वरती
आहेत. आनंदराज आंबेडकर साहेब आगे पडो. आनंदराज आंबेडकर साहेब आगे पडो. आनंदराज आंबेडकर आगे पडो. जय भीम. इथल्या महाराष्ट्र राज्याला कानामध्ये ऐकायला जाऊ दे, कोण इथे आले ते. सर्वांनी जोरदार घोषणा द्या. जगातील अखंड धम्मशक्तीचा, जगातील अखंड धम्मशक्तीचा आनंदराज आंबेडकर मागे बडो. परंतु ती सुद्धा साहेबांनी 12.5 एकर जमीन घेऊन दाखवलेली आहे. ही फक्त साहेबांनीच घेऊन दाखवलेली आहे. आणि हे सुद्धा बिहारचं महाबोधी महाविहार हे सुद्धा साहेबच घेऊन दाखवणार आहे. तुम्हाला हे घेऊन दाखवणार. म्हणून आपण सर्वांनी साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. या बहुजन पंचायत समितीच्या मागे उभं राहिलं पाहिजे. रिपब्लिकन सेनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभा सुद्धा आपले आहे. इथे कोणाचा काही दुजाभाव नाहीये. साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत. आपण साहेबांचं आपण सगळं मार्गदर्शन लाभणार आहेत. मी पुन्हा एकदा बहुजन पंचायत समितीच्या वतीनं, रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वांनी शांततेनं, आपण खरोखर मला वाटतं आतापर्यंत सहकार्य केलेले आहेत आणि याच्या पुढे सहकार्य करायचे आहेत. मी एवढी विनंती करतो. आणि जयवी पवार साहेब, आपले मुख्य साहित्यिक जयवी पवार साहेब आपले आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण इथे संबोधित करायचं, समुदायाला संबोधित करायचं. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर या आमच्या आदर्शांना पहिला अभिवादन करून आज आपण ज्या मागणीसाठी इतक्या कडक उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे शतशः आभार मानतो. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या हाकेला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं तर ही जी मागणी आहे ही मागणी आजची नाही, गेले कित्येक वर्ष ही मागणी चालू आहे. आमचं एकच म्हणणं आहे की हा जो कायदा तुम्ही केला तो कायदा 1949चा कायदा आहे. आम्ही कायदा मांडणारे लोक आहोत. बाबासाहेबांच्या विचाराचे लोक असल्यामुळे कायद्याचा विरोध आम्ही कधी करत नाही, कायदा मानतो. परंतु हा कायदा नष्ट करणार होता आणि 1950 साली म्हणजे 26 जानेवारी 1950 साली हा देश प्रजासत्ताक झाला. त्या दिवसापासून या देशामध्ये नवीन कायदा अस्तित्वात आला आणि जुने कायदे जेवढे सगळे होते ते रद्द करण्यात आले. ते रद्द जर झाले असतील तर तुम्ही स्वतःच्या बळावर, तुमच्याकडे बळ आहे, तुम्ही हिंदू आहात या शब्दामध्ये जे बळ आहे त्या बळावर तुम्ही हा कायदा चालूच ठेवला आहे. हा चालू ठेवू शकला नाहीत कारण या कायद्याचे वारसदार हे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि हे अनुयायी तुमचा हा कायदा फार दिवस टिकू शकणार नाही. आम्हाला माहिती आहे, पण आम्ही कायदे मोडू इच्छित नाही, कायदा मोडणार नाही. तेव्हा हा जो इतका प्रचंड लोकांचा आज हे म्हणणं आहे, ही जी मागणी आहे ही मागणी भारत सरकारच्या पंतप्रधानांना आणि भारत सरकारच्या लोकांच्या कानामध्ये गुणगुणली पाहिजे आणि त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर हा समाज उद्या खरोखरच रस्त्यावर उतरला तर तुम्हाला पळती भुई कमी होईल. तुम्हाला तेच लावून पळावं लागेल आणि हा इशारा देण्यासाठी आणि आमचं वैभव आम्हाला परत द्या आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाहीत. 2 दिवस झाले महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे. त्यासाठी बुद्धगयेच्या त्या महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये आपला आदरणीय पूजनीय भिक्खू संघ 52 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि त्या उपोषणाला अर्थात त्यांचं उपोषण कशासाठी आहे
महाबोधी महाविहार ब्राह्मण पंडितांच्या हातातून मुक्त करण्यासाठी, त्यांच्या अधिकारातून मुक्त करण्यासाठी आणि म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केवळ मुंबईमधून नव्हे तर संपूर्ण भारतातून आंदोलन सुरू आहेत. एवढंच नव्हे तर हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे. हे आंदोलन मुंबई पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही, भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर हे आंतरराष्ट्रीय लेवलवरती हे आंदोलन पोहोचलेलं आहे. आपण आंदोलन का करत आहोत? संपूर्ण आदरणीय पूज्य भंते दलाई लामाजी यांचे शिष्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कुंचोकजी रफसेल बांधवांनो, आपलं हे आंदोलन कशासाठी सुरू आहे तर हे आंदोलन महाबोधी महाविहार मुक्त ब्राह्मणाच्या पंडितांच्या हातातून मुक्त करण्यासाठी. मी या आंदोलनातून भारतातल्या तमाम लोकांना सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे हिंदूच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन हे ख्रिश्चनाच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन पारसी लोकांच्या विरोधामध्ये नाही, आमचं आंदोलन जैन लोकांच्या विरोधात नाही. ठामपणे मी सांगतो, या भारताचे फक्त 3.5% आहेत, जे 3.5% लोक आहेत ब्राह्मण पंडित. कारण यांनीच आपल्या बौद्ध विरासतेवरती, बौद्ध विहारावरती, बुद्ध लेण्यावरती इथल्या बहुजन समाजाला चुकीचं मार्गदर्शन करून आपल्या महाबोधी महाविहार आणि 84,000 बुद्ध लेण्यांच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, कब्जा केलेला आहे. आमचे मोदी साहेब भारताच्या बाहेर जातात आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणतात मैं बुद्ध के देश से आया हूं. ते बोलत नाहीत मैं राम के देश से आया असे बोलत नाहीत, मी कृष्ण के देश से आया हूं असे बोलत नाहीत. ते बोलतात मैं बुद्ध के देश से आया हूं. कालच ते थायलंड मध्ये गेले होते. तिथं आपले जे काही मोठे वृक्ष आहेत थायलंडमध्ये, प्रचंड मोठे विहार आहे 16व्या शतकामध्ये बनवलेले, त्या ठिकाणी ते दर्शन घेत होते. आमचे भंतेजी त्यांना आशीर्वाद देत होते. त्यांना काय माहित भारतामध्ये काय चाललं. आणि म्हणून आमच्या मोदी साहेबांना मागणी आहे. ते म्हणतात मोदी आहे तो मुमकिन आहे, करून दाखवा आमची बुद्धगया मुक्त. तुमच्या हातामध्ये आहे ना, तर करून दाखवा, आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्या. माझं तर म्हणणं असं आहे भगत साहेब की हे महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिली पाहिजेत. एक गाणं आहे, रामजी सुभेदाराचे रक्त हे 14वे, रत्न हे 14वे, डोळे भरभरून किती किती का पाहावे. तेव्हा बाबासाहेब तेव्हा जिवंत होते, तेव्हा आपण बाबासाहेबांना आपले समाज बघत होते. आता बाबासाहेब नाहीत, परंतु आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रूपामधून आपण बाबासाहेब त्यांच्यामध्ये बघतोय. आणि त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे. भिक्खू संघ सुद्धा आपल्या सोबत आहे. आम्ही जिथे आंदोलन तिथे आम्ही भिक्षू पोहोचत असतो, निमंत्रणाची आवश्यकता नाही. हा बौद्धांच्या अस्मितेचा लढा आहे, हा बौद्ध संस्कृतीला वाचवण्याचा लढा आहे. आणि म्हणून बांधवांनो, आता हे महाबोधी महाविहार मुक्त होणारच आहे, कारण संपूर्ण देश जागृत झाला आहे. आणि विशेष म्हणजे रस्त्यावरचे आंदोलन कशासाठी करतात मोरे भाऊ, आपण रस्त्याला मुद्दा आहे, सर्व समाज बाहेर आलेला आहे. रस्त्यावरती, तहसीलमध्ये, जिल्ह्यामध्ये आणि विधान परिषदेवरती. आणि काही दिवसानंतर आपल्या बांधवांनो, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला कदाचित संसदेपर्यंत सुद्धा पोहोचावं लागेल. तेव्हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यावं लागेल, कारण हे आपल्या हक्काची लढाई आहे. आदरणीय भंते लामा हे दलाई लामाचे शिष्य आहेत. हे दलाई लामाचे शिष्य आहेत. खरोखर ते आलेले आहेत. आज त्यांना कळलं की माननीय वंदनीय बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब हा धडक मोर्चा काढतायत आज, आणि म्हणून ते आज आलेले आहेत संबोधित करण्यासाठी. करण्याकरता आपण त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला होईल. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित सर्व भिक्खू संघ यांना त्रिवार अभिवादन. आणि
आपल्या या जो रॅली आहे रॅलीला प्रतिनिधी करत आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आनंदजी आंबेडकर यांना मंगल मैत्री. मी आता जस्ट ठाणेवरून या मोर्चाचा संदर्भ मीटिंग होता आज, ते करत करत मी इथपर्यंत आलो. उशीर झाला मला इथं पोचता कारण 1 महिन्यापासून आम्ही ह्याच मोर्चामध्ये आहोत. शांतिरत्न बनतेजी मी फक्त आम्ही बुद्धगयामध्ये पोहोचलो नाही. आम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वापेक्षा जास्त बौद्धाची संख्या आहे. त्याच्यामुळे क्रांती महाराष्ट्राकडून पासून आपण सुरुवात केलं क्रांतीच्या, तर नक्कीच आमचं जे काय ध्येय आहे उद्देश आहे ते पूर्णतेकडे जाईल. तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून ह्या मंचकावरती असेल सरपंच मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व भीमसैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी, बौद्ध धर्मीय, विविध संघटनेचे असलेले पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनीनो, संपूर्ण देशामध्ये महाबोधी आंदोलन सुरुवात झालेली आहे. 12 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. आज 50-51वा दिवस आहे. अनेक प्रांतातले बौद्ध भिक्खू आज तिथे बसलेले आहेत. इथे आंदोलन करतायत, सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या मंडपातून हलणार नाही. सरकारने पूर्वी जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांचं आंदोलन महाबोधी बुद्ध विहाराच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं. एक मैदान आहे तिकडे होतं. 12व्या किंवा 15व्या दिवशी जे मला त्यांनी सांगितलं की रात्रीचे 2 वाजता पोलीस आले, बिहार पोलीस आले, केंद्राचे पोलीस आले आणि त्यांनी सगळी आमची उचलबांगडी केली आणि आम्हाला तिकडून एक 15 मिनिटाच्या अंतरावरती आमची व्यवस्था करण्यात आली. अशा प्रकारे आज तिथे बिहार सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांचे दबावाचं राजकारण सुरू झालेलं. कुठलाही मीडिया आज तिथे फिरकत नाही. पाण्याचा प्रश्न आहे, पाणी मिळत नाही, बिजली घेतलेली आहे, पण दिवसातून 3-4 तास बिजली जाते. मग अशा याच्यावरती जनरेटरवरती ते लोक काम चालवतात. तरी पण हौसले मजबूत आहेत त्यांचे. आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो आणि आज त्या मंडपामध्ये 2000च्या वरती लोक जमलेली आहेत. महाराष्ट्रातून जवळजवळ 600 ते 700 लोक, विशेषतः नागपूर आणि त्या पूर्व विदर्भाच्या माध्यमातून आज तेथे गेलेली आहेत आणि आंदोलन मोठं जोरदार करत आहेत. प्रश्न एवढाच आहे, आम्ही आमचा हक्क सांगत आहोत बाबा, की हे आमचा विहार आहे, महाबोधी विहार आहे, जे पवित्र आहे. भगवान गौतम बुद्धाला जिथे संबोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर 200 वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची निर्मिती केली. आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे. भगवान गौतम बुद्धाला 200 वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची निर्मिती केली. आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे.
आज सम्राट अशोक मौर्य यांची 2329वी जयंती आहे. आणि मी आवाहन केलं होतं 4 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी देशामध्ये आज सम्राट अशोकांची जयंती आज साजरी होता. देशामध्ये इतिहास पुसण्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. सम्राट अशोक मौर्य यांचा इतिहास पुसला जात आहे. त्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा भारताच्या नागरिकांसमोर आणण्याची आपली गरज आहे असं मी समजतो. हा देश अफगाणिस्तान पासून म्यानमार पर्यंत आणि थायलंड पासून कन्याकुमारी पर्यंत हा पूर्ण अखंड भारत ज्याला म्हटलं जातं, तो अखंड भारत ज्याने निर्माण केला तो सम्राट चक्रवर्ती अशोक याची आज जयंती आहे. त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे नव्हे, आज तो चहावाला सुद्धा पंतप्रधान झालाय, तो तुमच्या बापामुळे झालाय, त्याच्या संविधानानं झालाय. त्या या देशातल्या सर्व माणसांच्या उद्धार करते मोदी संतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रतिमाला त्रिवार वंदन करून आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे पहा. अरे एकेकाळी या देशाचा राजधर्म बौद्ध धर्म होता. या देशातला प्रत्येक माणूस बौद्ध होता. व या देशामध्ये असणाऱ्या कपटकारस्थानी आणि षडयंत्र करणाऱ्या या मनोवाद्यांनी या देशामधून बौद्ध धर्म हद्दपार केला आणि दुसरा हद्दपार केला नाही तर त्यांची असणारी विहार लेण्या चैत्य आपल्या ताब्यामध्ये घेतली. खरं म्हणजे आज ही जेवढी जुनी मंदिर आहेत ही सर्व मंदिरं ही बुद्ध विहार आहेत. कारण हे मी सांगत नाही तर उद्धव ठाकरेचा आजोबा प्रदीप ठाकरे याने देव धर्म आणि मंदिर असं एक पुस्तक लिहिलंय. 2 दिवसापूर्वीच त्या तिथे आमच्या बौद्ध पंचायत समितीचे कल्याण मधून असणारे गणपती तांबे जे महिनाभर त्या तिथे महाबोधी बुद्ध विहारात आहेत, त्यांनी मला त्या उपोषणकर्त्या बंदेशी झूम वर मीटिंग करून दिली. अर्धा तास आमचं बोलणं झालं. त्यांनी मला विचारलं, आनंदाजी आप हमारे लिए क्या करने वाले. मी त्याला आश्वासन दिलेलं आहे की आतापर्यंत मुंबईतून फारसे कोणी बुद्ध घ्यायला गेले नाही आहेत, पण तुम्हाला आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांनी आता थराथरानं बुद्ध घ्यायला जाऊन त्या बौद्ध भिक्षूंच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. ते म्हणाले, आनंद साहब अगर आप लोग अगर ऐसे महाराष्ट्र से आएंगे तो हमारा हौसला बुलंद हो जाएगा. आमचे मनोबल वाढेल. कारण आम्ही पूर्वी महाबोधीच्या जवळ असणाऱ्या प्रांगणामध्ये बसलो होतो. उर्दू इतिहास हे जातीवादी धार्मिक सरकार त्यांनी आम्हाला रात्रीचं उठून लावलं 12 दिवसांनी आणि आम्हाला कचऱ्याचा ढेर आहे तिथे बसवलं. आम्ही सर्व भिक्षूने कचरा साफ केला आणि आज सुद्धा तिथे बसून आहोत. ही परिस्थिती आहे. त्यामुळे माझं आपल्याला आव्हान आहे की आपण प्रत्येकानं जेव्हा जमेल तेव्हा बुद्ध गावाला जाऊन त्या सर्व भिक्षुकांना पाठिंबा देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तेव्हा माझं आपलं निवेदन आहे की खरं म्हणजे मीच जाणार होतो, दुर्दैवानं पाहायला लागल्यामुळं मी थोडस एखाद महिना राहीत काय, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वांनी सुरुवात करा, शेवट करायला मी येतच आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि आपण सर्व इथे आलात, मला माहिती आहे 11 वाजल्यापासून लोक इथे आहेत. जेवणाची काही व्यवस्था झाली नाही, परंतु आमच्या बौद्ध जन पंचायत समिती आणि इतर अनेक संघटनांतर्फे आम्ही पाणी आणि बिस्किट वाटपाचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी या महाबोधी बुद्ध विहारासाठी आज जो कडकडीत उपवास झालेला आहे त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं त्या महाबोधी बुद्ध विहारावर प्रेम आहे आणि यासाठी तुम्ही
या पुढेही होणाऱ्या आंदोलनात साथ द्याल हीच अपेक्षा धरतो. परत एकदा सम्राट अशोका जयंती निमित्त आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. जय भीम. धन्यवाद साहेब.